बदलली आहेत घरातली इक्वेशन्स. चक्रव्यूह रूम मध्ये कळलेल्या चुगल्यांमुळे सगळ्यांच्या मनात एकमेकांबद्दल राग निर्माण झालेला आहे आणि जास्ती करून टीम ए वरती ह्याचा परिणाम झालेला आहे. आपण बघितलं टीम ए आता पूर्णपणे तुटलेली आहे. तर मॅडमनी आता टीम ए च्या बाहेर पाऊल टाकलेलं आहे. पण आता नेमकं कोण कोणाबरोबर खेळणार आहे? आता सगळ्यांच्या डोक्यात मला तर वाटतंय हाच विचार चालू असेल, म्हणजे घरातल्या लोकांच्या डोक्यात हाच विचार चालू असेल की निकी कोणाबरोबर खेळणार आहे आणि आर्या कोणाबरोबर खेळणार आहे. तर सध्या गाजवणार आहेत ह्या दोघीच जणी. स्पष्टपणे दिसतंय की निकीनी ऐलान केलेला आहे दुश्मनीचा आणि आता ती सगळ्यांना पुरून उरणार आहे. म्हणजे तसंही ती पुरूनच उरते सगळ्यांना, पण आता ती मुद्दामून प्रत्येकाची वाट लावणार आहे. त्याच्यात अरबाज आहे, जान्हवी तर टॉप वरती आहे आणि वैभव सुद्धा आहे. अरबाज बरोबर मला अजूनही वाटतंय की पुन्हा ते लुटूपुटूच होणार आहे. मला वाटतंय जसं मोका मिळेल तसं अरबाज आणि निकी पुन्हा एकत्र येतील. आपण अजून डिटेलमध्ये बोलूच या त्याबद्दल, आणि आठवडा जसा उलगडेल तसं पण आपल्याला कळेल की एक्झॅक्टली होतंय काय. पण आता निकीने ग्रुप ए मधनं एक्झिट घेतलेली. आता ती अजून जास्ती अभिजितच्या जवळ जवळ जाते. पण ही दोस्ती मैत्री अगदी खरी असल्याचं दोघंही दाखवण्याचा प्रयत्न करतायत. तर निकीच्या बाजूनी तर काही दोस्ती नाहीये, ना प्रेम आहे ना काही आहे, 200%. पण मित्रा अभिजित, तुझं काय होतंय हे म्हणजे आतापर्यंत वाटत होतं की अभिजित एक चांगला प्लेअर आहे, डोकं वापरून खेळतो, काहीतरी विचार करतो खेळण्यामध्ये. पण हे 2 दिवसापासून काय चालू आहे? अरे मित्रा, तू तिच्या नादी लागलास ना तर लवकरच घराच्या बाहेर जाशील डायरेक्ट. आणि ती तुझा फक्त शिडी म्हणून वापर करते. शिडी कोण आहेस तू? शिडी. शिडी म्हणून ती तुझा वापर करते आणि तुला ती असं बाजूला करेल ना तुला कळणार पण नाही. कसं माहितीये, दुधातनं माशी काढतात तसं. जर का भावनांच्या भरात तू तिच्या मागे जात असशील किंवा तिच्याकडे अट्रॅक्ट होत असशील तर मात्र काही अभिजितचं खरं नाहीये. आता बघूया काय काय होईल ते. पण सध्या तरी मला वाटतंय की अभिजित थोडासा फिसल राय. म्हणजे तो कसा तिच्या मागे मागे धावत होता ते पट्टे लावल्यानंतर, कसं वाटत होतं ते. असो, हे एक इक्वेशन तयार झालंय. दुसरं इक्वेशन आर्या आणि अरबाजचं तयार झालंय. मला वाटत नाहीये ह्याच्यात काही इमोशनल कनेक्ट आहे. इनफॅक्ट ते ठरवून हे करतायत ज्याच्यामुळे निक्की जळेल. आता आर्या कडून खूप जास्ती एक्सपेक्टेशन्स आहेत. आर्याचं सध्या काय झालंय ना की आर्याला कसलीच भीती नाहीये. ती नॉमिनेशन मध्ये होती गेल्या आठवड्यात, पण ती सेव्ह झाली तिला. आणि आता तिला हेही कळलंय की टीम बी ला ती नकोय. ह्याच्या आधी टीम ए मधनं तिची हकलपट्टी झालेली किंवा फॉल आउट झालेला त्यांचा. पण आता म्हणजे सीन असा झालाय ना की टीम ए पासनं पण ती वेगळी झालेली आहे आणि टीम बी पासनं पण ती वेगळी झालेली आहे. पण परत ते टीम ए मध्ये जाणार आहे का? आज क्लिअरली दिसतंय हे की तिचा इंटरेस्ट आहे पुन्हा वैभव, अरबाज आणि जान्हवी बरोबर खेळण्याचा. तिने संधीचा उत्तम फायदा करून घेतलेला आहे. जेव्हा जान्हवी एकटी पडलेली आहे तेव्हा ती आता जान्हवीशी जवळीक साधतीये, तिला इमोशनल सपोर्ट देतीये, तिला सिंपथी देतीये. आणि हे ती किती फिलिंगनी करत असेल माहिती नाही मला. करत असेल तर व्हेरी गुड, व्हेरी गुड आर्या. गेमच्या दृष्टीने पाहायचं झालं तर तिची ही मूव्ह आहे निकीला अजून टक्कर देण्याची. कारण की तिच्या यामध्ये एकटीने निकीला टक्कर द्यायची धमक तर आहेच, हे आपण बघितलंच आहे गेल्या आठवड्यात. आणि आता ती काय करते, आलेल्या संधीचं सोनं करायचा प्रयत्न करते. म्हणजे निकी स्वतःहून त्या ग्रुपमधनं बाहेर झाली आहे, तर कदाचित आर्या त्या ग्रुपमध्ये जाऊन त्या तिघांची मदत घेऊ शकते. ह्या घरात एकट्याने खेळणं कठीण असतं. फिजिकल टास्क पण असतात. सो सगळ्या टास्क मध्ये बुद्धी पण लागते आणि शक्ती पण लागते. तर जिथे शक्तीचा वापर करण्याची वेळ येईल तिथे एकटं खेळून काही उपयोग होत नाही. सो तिचा पुरेपूर हा प्रयत्न राहील की ती अरबाज, वैभव आणि जान्हवी बरोबर खेळेल म्हणून. कारण की हे तिचा इनकमिंग रस्ता जो आहे तो आता
इझी झालाय, कारण निकी आउट गोईंग झालेली आहे. राईट. तिने गेल्याच आठवड्यात हे क्लॅरिफाय पण केलेलं होतं का त्याच्या आधी, म्हणजे की तिला ह्या तिघांबरोबर काही प्रॉब्लेम नाहीये, पण तिला निकी सोबत प्रॉब्लेम आहे. आता जर का प्रॉब्लेमचं मूळच टीमच्या बाहेर गेलंय, तर इट इज व्हेरी इझी फॉर आर्या टू रिप्लेस हर इन द टीम. आणि आर्या चांगली कॅप्टन नक्कीच होऊ शकते. तिच्याकडे लिडरशिप क्वालिटीज आहेत, तिच्याकडे डोकं पण आहे. आणि आता जान्हवी, वैभव आणि अरबाज तिघही निक्कीमुळे हर्ट झालेले आहेत. त्यामुळे ह्या चौघांचा ग्रुप आता चांगलाच बनू शकतो आणि 99% हा ग्रुप बनणार. मग पुढचं काय? आज जसं पॅडी दादा तिला सांगत होते की बघ बाई, आधी जसं झालंय तसं व्हायला नको, वगैरे वगैरे वगैरे. तर समजा ए टीमने तिला धोका दिला तर काय होईल? तिला काहीही फरक पडणार नाही. कारण की पहिलं म्हणजे ती एकदम स्ट्रॉंग आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तिच्या बरोबर हा सीन ऑलरेडी ह्या आठवड्यात झालेला आहे, म्हणजे आता जो आठवडा गेला त्याच्यात झालेला आहे की ए टीम बरोबर तर ती नव्हतीच. ती बी टीमला आपलं पूर्ण डेडिकेशन देत होती, पण बी टीम तिच्या बाजूने उभी राहत नव्हती. बी टीम इनफॅक्ट तिला वेगळं टाकत होती, आयसोलेट करत होती, प्रयत्न करत होती ऍटलिस्ट. त्याच्यामुळे तिला एकटेपणा जाणवत होता आणि तिला हे कळून चुकलं होतं की तिच्या सपोर्टला टीम बी मधनं कोणीही उभं राहणार नाहीये. तर ही पोझिशन तिने, म्हणजे हे सिच्युएशन तिने ऑलरेडी फेस केलेलं आहे की तिच्या बरोबर कोणी नाहीये, ना ए टीम आहे ना बी टीम आहे. तर पुन्हा जरी ए टीमने तिला धोका दिला किंवा तिला यूज करून काढून टाकले ग्रुपमधनं परत, तरी मला नाही वाटत तिला ह्याचा फार काही इम्पॅक्ट होईल. कारण शी इज बिकम स्ट्रॉंगर नाव. आता तिला गेम पूर्ण कळलेला आहे आणि आता ती इमोशन्सच्या भरात नाही, पण ती डोकं वापरून गेम खेळते आहे. सो ही रिस्क घेणं आर्यासाठी एकदम परफेक्ट चॉईस आहे आता. सो मी तर म्हणेन आर्या बरोबर पुढे चाललेली आहे, करेक्ट रस्ता निवडलेला आहे तिने. निक्की आणि अभिजित ह्यांचं काय चालू आहे मला माहिती नाही. निक्कीच्या डोक्यात काय गेम प्लॅन आहे मला माहिती नाही. पण निकी मध्ये एवढं बळ तर नक्कीच आहे की ती अकांत तांडव करेल आणि सगळ्यांचा पळता भुई करून सोडेल. सो तिच्याकडे काही स्ट्रॅटेजी नसली तरी समहाव तिला टीआरपी मिळेल आणि तिचं जे उद्दिष्ट आहे ते बरोबर ती अचीव करेल. तर त्यात काहीच प्रश्न नाही. आता दुसऱ्या मॅडम, तिसऱ्या फॉर दॅट मॅटर इम्पॉर्टंट मॅडम आहेत अंकिता. तर अंकिताचं काय चालू आहे हे काही कळत नाहीये. नॉमिनेशन मध्ये ती आज जाते तेव्हा निकी आणि अभिजित ऑलरेडी नॉमिनेटेड असतात आणि जान्हवी आणि सूरज असतात. नॉमिनेट करते डीपी आणि वैभवला, कारण की वैभवला तिला जास्ती इंटेन्सिटीनी नॉमिनेट करायचं असतं. ओके, अग्रीड. अरे पण डीपी आहे ना त्याच्यात. दिवसभर ज्याच्या बरोबर बसून तू गप्पा हाकत असतेस, पिकनिक मनवत असतेस आणि भाऊ 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 करून मागे पुढे नाचत असतेस, त्यांना तू नॉमिनेट करते. म्हणजे जेव्हा चॉईसच उरत नाही आणि हा डिसिजन घ्यावा लागतो तेव्हा समजू शकतो, पण तिच्याकडे चॉईस होता. तिच्याच टीम मधला दुसरा सदस्य अभिजित ऑलरेडी नॉमिनेटेड होता, त्याला सुद्धा तिने वाचवलं नाही. म्हणजे ती वाचवू शकली असती ना. जान्हवी आणि सूरजचा फोटो नॉमिनेशन मधनं काढण्याऐवजी ती निकी आणि अभिजितचा वाचवूच शकत असती, पण तिने ते केलं नाही. प्लस तिने डीपीला सुद्धा नॉमिनेट केलं. सो मॅडमचं नक्की काय चालू आहे हे कळत नाहीये, क्लॅरिटी नाहीये तिला. म्हणजे तिचं काय झालंय ना आता, नुसतं व्याख्यानं द्यायची, ज्ञान पाजाळायचं आणि स्वतः गेम मध्ये काही नाही करायचं. गेमची काही क्लॅरिटी आहे असं वाटत नाहीये, तिच्याकडे काही स्ट्रॅटेजी असं वाटत नाहीये. तिने डीपीला का नॉमिनेट केलंय हेही काही कळत नाहीये. आता बघूया पुढे काय होतंय ते. उद्याचे नॉमिनेशन इंटरेस्टिंग असणार आहेत, पण आजचा जो टर्न होता तो एक्सपेक्टेड होता. हे इक्वेशन्स असे बदलणार हे एक्सपेक्टेड होते. बघण्यासारखी गोष्ट, इंटरेस्टिंग गोष्ट ही असणार आहे की आर्या आणि टीम ए मायनस निकी हे कॉम्बिनेशन किती हिट ठरतं. जर का अरबाज आणि वैभव आणि जान्हवी हे तिघही आता त्यांच्या मतावरती ठाम राहिले
अँटी निकी झालेत ते आता, आणि ते ह्या मतावरती ठाम राहिले तर हे विनिंग कॉम्बिनेशन होऊ शकतं. सध्या मी म्हणेन घरातला मास्टरमाइंड आर्याच आहे. तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंट्स मध्ये जरूर कळवा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.